ठाकूर या मंत्री असताना एकदाही मेलघाटात गेले नाही. अमरावती जिल्ह्याच्या हिताचं एक योजना त्यांनी पाणीपुरवठा मंजूर केली नाही. आज देखावा म्हणून ते मेलघाटमध्ये जातात. आम्ही हर महिन्या दीड महिन्यामध्ये मेलघाटमध्ये जातो, त्या ठिकाणी होळी साजरी करतो, मेलघाटच्या आदिवासींच्या दुःखासुखामध्ये उभं राहतो. त्या ठिकाणी जवळपास 2000 कोटीपेक्षा जास्त जल जीवन मिशनमधून मोदीजींच्या माध्यमातून कामं होत आहे. मोदीजींच्या केंद्राच्या जल जीवन मिशनच्या योजनेचा लाभ खासदार नवनीत राणाच्या माध्यमातून मेलघाटमध्ये आदिवासी बांधवांना मिळालेला आहे. 1000पेक्षा जास्त पैसे अप्पर वर्धा धरणापासून तर अमरावतीपर्यंत पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलेले आहे. आज मेलघाटच्या आदिवासींनी 71% मतदान हे मोदीजींच्या बाजूला केलेलं आहे. नवनीत राणांना आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून आज यशोमती ठाकूरनी किती नाटक केलं तर अमरावती जिल्ह्याची जनता जाणते की देखाव्यासाठी मेलघाटमध्ये जाऊन विरोधासारखं विरोध करायचं, त्यापेक्षा मंत्री असताना जर एखादा दिवा त्यांनी जर त्या मेलघाटमध्ये लावला असता तर त्या दिव्याची ज्योत आता ही पाणी टंचाई भासली नसती. पण पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी, अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणांनी मेलघाटमध्ये काम केलं. अमरावती जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मी काम केलं. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्याच्या जनतेला पाण्यापासून दिलासा मिळत आहे. आणि यशोमती ठाकूरांचा जो दौरा आहे तो फक्त विरोध म्हणून एक नाटक दौरा आहे. ते नाटक दौरा देशाच्या निवडणुकीचा रिझल्ट येणाऱ्या 4 तारखेला येणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये भरभरून अमरावती जिल्ह्याच्या जनतेने नवनीत राणाला आशीर्वाद दिलेला आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा अंडरकरंट होता. देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा अमरावती जिल्ह्यासाठी केलेला विकास, अमरावतीच्या खासदार म्हणून नवनीत राणांनी केलेला विकास, राज्याचे नेते म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भरभरून अमरावती जिल्ह्याला विकासासाठी दिलेले पैसे, आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांची जी सभा झाली, देवेंद्र फडणवीसांची सभा झाली, बावनकुळे प्रदेश अध्यक्ष यांची सभा झाली, या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मोदीजींचा अंडरकरंट ज्या ताकदीनं अमरावती जिल्ह्यामध्ये चालला, अमरावती जिल्ह्यामध्ये केलेली नवनीत राणांची कामं यांची पावतीसुद्धा अमरावतीची जनता देणार आहे. आणि मला असं वाटतं की ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली, टिप्पणी केली, ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर 15 दिवसामध्ये जी खिडकी मोदीजींनी उद्धव ठाकरेंची उघडी ठेवलेली आहे, त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे खऱ्या अर्थानं काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. अनेक विरोधकांनी सुद्धा, महाविकास आघाडीच्या सुद्धा नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी नवनीत राणाचं काम केलं की अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणासुद्धा शिवाय पर्याय नाही हे विरोधकांना सुद्धा माहीत होतं. म्हणून 2 लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा या ठिकाणी निवडून येणार आहे. आणि या ठिकाणी नवनीत राणांचा विजय हा निश्चित आहे. जेव्हा निवडणुकीचं मतदान झालं तेव्हाच मी सांगितलं, आणि पूर्ण ताकदीनं सगळ्या बहुजनांनी ताकदीनं साथ दिलेला आहे. आणि येणाऱ्या 4 तारखेला तुम्हाला रिझल्ट माहीत पडेल.